गाईस, सोल ट्रॅव्हलर मध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे. मला माहिती आहे खूप दिवसापासून आम्ही काहीच ब्लॉग नाही बनवले, पण आम्ही यावेळी लक्षात ठेवलंय की 2026 मध्ये पहिला श्री गणेश करूया. तर आम्ही पहिलाच चाललोय महादेव ज्योतिर्लिंग करायला, सोमनाथ आणि द्वारका. आणि बघू शकता तुम्ही भरपूर काय प्लॅनिंग चालू आहे. हे आमचे दोघांचे जॅकेट्स, हे आमचे दोघांचे रायडिंग पॅन्ट्स, रायडिंग शूज, हे आमचे दोघांचे हेल्मेट, हे आमचं सगळं गोप्रो 360 सगळे चार्जिंग चालू आहे. आणि बायकोला बघू शकता तुम्ही, पूर्ण ती बिचारी सगळं पॅकिंग करते. हॅलो एव्हरीवन. कसं वाटतंय तुला की भरपूर दिवसाने आपण चाललोय राईडला, आणि तेही आपल्या नवीन सुंदरी बरोबर KTM 390 ॲडव्हेंचर एक्स, ज्याचं नाव आहे फायर आर्कनाइट. आणि बायकोची ॲक्टिव्हा तर तुम्हाला माहितीच आहे. स्टुअर्ट लिटिल. मला तरी खूप आनंद होता आणि ही राईड खूप 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 रोमांचक होणार आहे, कारण खूप मोठी राईड असणार आहे. 5 दिवसांची राईड आहे. 4 नाईट आणि 5 डेजची नाईट ट्रिप होणार आहे पूर्ण. त्याच्यामध्ये आम्ही सगळे हे कपडे घेतोय. हे सगळे कपडे बघू शकता. हे जे कपडे आहेत ते या माझ्या बॅगेत जाणार आहेत, माझे कपडे. आणि कुणालचे जे कपडे आहेत ते त्याच्या या छोटूशा पिटाऱ्यात म्हणजे स्टॉप बॉक्समध्ये जाणार आहेत. ऑल्सो आम्ही सेडल बॅग सुद्धा कॅरी करतो, तुम्ही जर बघत असाल तर, कारण की आम्हाला पुढे जाऊन आमचे फ्रेंड्स जॉईन होणार आहेत. सो मे बी आम्हाला त्यांचं सामान थोडंफार त्यांचं हलकं काम करण्यासाठी आम्ही त्यात टाकणार आहोत. सो ओके, सी यू देन टुमॉरो ॲट 5 AM. बाय बाय. सकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्हाला निघायचं होतं ॲक्च्युली 5 वाजता, पण तेजस दादांमुळे उशीर झालेला आहे. तर चला आता निघूया. गणपती बाप्पा मोरया. कालमूर्ती मोरया. वीर मामा की जय. चला बाय बाय, येतो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर फायनली आपली राईड चालू झालेली आहे. होप सो 1 तास लेट असून आपण लवकर पोचायचं ट्राय करू. बघूया आता पुढे काय कसं होतंय. आम्ही घोडबंदर मार्गे नाही जाणार आहोत, पवई मार्गे जाणार आहोत. हे आहे वैष्णवचं घर. बाय बाय वैष्णव. ए बाय बाय तो बोल. बाय बाय. ए तुला चमकू का? ए चमकाडालाय कसे. अरे बंद कर लाईट. अरे बंद कर. बाई आत्ता कुठे लाईट आलेली. काय आले ट्रॅफिकने परत वाहने गेली. बाजूबाजूने निघा. हे चालले गाडीचे नाव. घे 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 टाक ना. टाक हा टाक. अरे माझी ऍक्टिव्ह आहे, जरा थांब. हे काय नव्हते. तुझ्यासारखी ऍडव्हेंचर तरी नाही घेऊन फिरते. अरे तू लेफ्टने टाक ना, जागा आहे. आणि मेन म्हणजे तुझ्याकडे ऍडव्हेंचर आहे, जरा वापर कर तिचा. वापर कर. जा ठीक आहे जा 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 जा. अरे वाह. यो बाय, ये इसको बोलते ना एडवेंचर लेने के मजे. खड्डे रे खड्डे कौन देखता है भाई, हम तो सिर्फ दौड़ाते रहते. ये ला 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 ला. देखो ना गाय, देखो ना क्या है ये. देखो ना देखो ना बोल के कुछ दिख ही नहीं रहा है. पहाड़ों में आए, 100-200 एक्स्ट्रा ले लो, पर ये फॉग हटा दो यार. चलो जाने दो. छोटू तू क्या देख रहा है? अरे मैं क्या देखेगा बाबा, ये भगवान को 100-200 देने से कुछ नहीं होगा. 500 का नोट निकालो, 500 का, और मेरे भी जेब में दे दो 1 नोट. मुझे लग रहा है भगवान 500 से भी नहीं मानेंगे, पर वो सब जाने दो. आपको आगे दिख रहा है वो जो चल रही है ना अपनी सुंदरी, देखो क्या ही चल रही है यार, मजा ही आ गया. ॲक्च्युली मजाक से हटके आता या फॉगमुळे खूप थंडी लागायला लागली. गाडी चालवताना आता मजबूत फाटते, खूप थंडी लागते. फायनली छान असा व्ह्यू, निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघायला मिळतं आणि मलाही बघून इतका आनंद होतोय की मजाच आली. हॅलो गाईज, पहिला ब्रेक आम्ही घेतलेला आहे 200 किलोमीटरवर. वापीमध्ये घेतलेला आहे, मॅकडीमध्ये.
बघू शकता सगळं मॅगडी पूर्ण आमचंच आहे असं वाटतंय, पण आमचं नाही आहे. कसं वाटतंय पहिला ब्रेक एवढा लांब घेतलाय 200 किलोमीटरवर? इट फील्स गुड, कारण की सगळं वेदर छान होतं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. वेदरमध्ये म्हणजे काय काय होतं? काय काय होतं ते तर आम्ही व्हिडिओमध्ये सांगू, पण तरी पण इतका अमेझिंग असा फॉग मिळालाय पूर्ण थ्रू आउट ट्रिपमध्ये. म्हणजे ऑलमोस्ट बघायला गेलं तर 50 किलोमीटर आम्ही तसेच काढले. आणि इथे पण आता जेव्हा तुम्ही हॉल्ट गेलं तर असं वेदर एकदम छान चिल्ड आहे. सो येस, वी आर एन्जॉईंग अलॉट. आणि आपले दादा आले तर सरप्राईज विजिट दिलेली आहे. आधी कॅन्सल करणारी जी माणसं असतात नंतर म्हणतो आम्ही येतोय, तर हे आमचे दादा. दादा तुमचं काय आलं ते? हालत तो कुछ नहीं है, नाइट शिफ्ट करके मजे तो आए, उसके बाद डायरेक्ट राइड पे आए और सरप्राइज के नाम पे. अभी वो तो जब अभी रूम में पहुंचेंगे तब पता चलेगा क्या होने वाला तब है. खराटे वो सब होने वाला है अभी. उसी का कोमा में जाना है. हे बघू शकता तुम्ही, जेवढे पण रायडर्स असतात ना, एक टेबल त्यांच्यासाठी आहे आणि एक टेबल पूर्ण गेअरसाठी आहे. तरी अजून अर्धे गेट त्याच्या अंगावरच आहेत, अर्धेच गेट काढले तिथे खाली. फायनली 1 तासाचा रिलॅक्स ब्रेक घेऊन निघालो. पहिला चेक करायला गाड्या आहेत की नाही. हा चल 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 रॉंग मैंने काढतोय यार आपण. किती सारे ट्रक्स आहेत. हां, फायनली आपण हाजिरा पोर्टला पोचलेलो आहे. आणि आता आपल्याला इथे थांबवतो. मे बी चेकिंगला असेल, मे बी चेकिंग. फायनली आम्ही पोचलो हजिरा पोर्टला. तर आता इथून आम्ही जाणार आहे रोरोने घोगाला, जे आहे भावनगरमध्ये. तर आता तुम्ही इथे बघू शकता, इथे बाईक्स लावल्यात आम्ही, कारण का रोरो आहे आमची 4 वाजताची आणि आम्ही पोचलो 2 वाजता. कारण का फक्त सिंगल ब्रेक घेऊन आम्ही फाडलं आहे म्हणजे रस्ता पूर्ण. आणि व्ह्यू तर तुम्ही बघाल तर भरपूर सुंदर असा व्ह्यू. आणि हा त्यांचा वेटिंग एरिया आहे, पूर्ण एवढा मोठा वेटिंग एरिया. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तिकडे. तुम्हाला फूड खायला आहे, ज्याला म्हणजे फूड खायचं आहे त्याने. इथे तुमचा वेटिंग एरिया आहे. वेटिंग एरिया दाखवतो तुम्हाला. सुंदर असा आहे वेटिंग एरिया, की इथे काय धूळ तुम्हाला येणार नाही. हा वेटिंग एरिया आहे. हे बघू शकता तुम्ही, भरपूर साऱ्या सीट्स आहेत अवेलेबल. आणि इथे आमचे दादा आणि बायको बसलेले आहे. कसं वाटतंय तुम्हाला? 4ची रोरो असून तुम्ही 2 वाजता पोहोचले? ऍक्च्युली आम्ही 10 मिनिटं आधी पोहोचलोय, जी की आमच्यासाठी खूप मोठी अचीवमेंट. आम्ही 1 तास लेट निघूनही आणि एका हॉल्टमध्ये आलो, त्यामुळे त्याचा आनंद वेगळाच आहे. एक ऑलमोस्ट 8 तासाची जर्नी आमची झालेली आहे. अँड दॅट्स अ गुड थिंग, बिकॉज ॲक्टिव्हा होती. बाकी ठीक आहे, बाकी तुम्ही समजून घ्या. थँक्यू. तुम्हाला कसं वाटतंय दादा? दादा का चश्मा गुम हो गया है और इसी तरह दादा को कोई अफसोस नहीं कि उसका चश्मा गुम गया है करके. ठीक है, जो भी होता है अच्छे के लिए होता है. तो जस्ट एन्जॉय, एन्जॉय द हॅव राइड. फन. आणि हा बाहेरचं सुंदर असं दृश्य आहे. बोट तर तुम्हाला दिसतच असेल. मे बी आम्हाला हीच बोट आहे जी आम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या गोगा फोर्ट.
वेटिंग एरिया जो आहे तो आउटसाईड आहे. आता आपण तिकडेच जातोय. सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत, त्या तिन्ही गाड्यांना लावलेल्या आहेत. आता आपल्याला एक्झिट जे आहे ती इथून आहे. ओके, सो आता आपण सगळे कसं जाणार. गाईज आपला वेटिंग एरिया आहे. ऑलमोस्ट आपला 4.5 आवर्स इथे घालवायचे आहेत. आयदर इथे किंवा आपण बाहेरही जाऊ शकतो. तर यात चला आपण जागा पकडूया. तर फायनली गाईज आपल्याला आपली सीट्स मिळालेल्या आहेत 25, 26, 27. आणि लकीली आपल्याला इथे तुम्ही बघा फ्लोअरवरती जागा आहे. सो आपण आपले हे जे काही सगळे गेअर्स आहेत ते आपण इथे काढून ठेवू शकतो. वन मोर गुड थिंग इज अबाउट इज देअर कॅफेटेरिया आहे. वी कॅन हॅव सँडविच, कॉफी, टी, एनिथिंग. पण हे आय गेस आपण थोड्या वेळाने घेऊ, कारण आत्ता जरा उन्हातून आल्यामुळे थोडं थकल्यासारखं होतं आहे. सो विल फर्स्ट सेटल डाऊन, विल टेक अ चिल पिल अँड देन विल हॅव फूड. तर बोट एक्झॅक्ट 4:10ला चालू झाली आहे. अजिबात पुढे मागे नाही. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट जी आम्ही कॅप्चर नाही करू शकलो ती होती की ही बोट जी मेन बोट आहे तिला थोडं मूव्ह करण्यासाठी एक छोटी बोट होती, मिनी बोट, जी अशी मस्त होती. ते मला नाही करता आली. तिचं नाव पाहिजे बाली होतं. त्यामुळे त्या बोटने ह्या मोठ्या बोटला हलवलेला आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे हे जे वरचं सेक्शन जे तुम्ही बघताय जिथे आता आपण जाणार आहोत, ओके, ते बोट चालू झाल्यानंतरच जाऊ शकतो. सो आता एंट्री बघू शकतो तुम्ही. म्हणजे काय असतं, आम्ही दोघं फुल आहे आणि आमचे दादा बघा. एक मिनिट, तो बिचारा नाईट शिफ्ट करून आला आणि आता तो झोपला. सो ओके, फक्त एवढंच आहे की बाकीच्या लोकांनी मला हाकायला बोलले असं नको बोला. तो त्या तुम्ही लोक आवाज बघा, फक्त आवाज बघा. गोगा बोटला फायनली परफेक्ट 8ला बोट पोचलेली आहे आणि तिकडून आम्हाला 15-20 मिनटं लागले बाहेर पडायला. विचार केलाय अजून 1-1.5 तास गाडी चालूया, कारण बोटमध्ये थोडा आराम केलाय. तर बघूया आता पुढे काय होतंय. हॅलो एव्हरीवन, आता आम्ही कृष्णा हॉटेल इथे थांबलेलो आहोत आणि वाजलेत ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता 10:15. आम्ही रोरोमधून एक जेमतेम 8:15ला उतरलो. तेव्हापासून आम्ही जेमतेम 2 तासावर गाडी चालवली, कारण की उद्याचं डिस्टन्स कवर करायचं आहे. आणि आत्ता रेस्ट घ्यायचा विचार केला, कारण की पुढे जाऊन हॉटेलसुद्धा माहीत नाही आणि खूप भूकसुद्धा लागली आता. सो आता इथेच आपला आजचा दिवस संपतोय. सो विल सी यू टुमॉरो.